चालू केलं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जादू पिक फार्मच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण लातूरमध्ये आहोत. बाभळगाव इथे एक शेड आहे. त्यांनी एक खूप सुंदर शेड बांधलेला आहे आणि त्यांनी ॲनिमल पण आमच्याकडनं घेतलेले आहेत. तर आपण कशा प्रकारे नवीन शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे डिसइन्फेक्टन पाहिजे, कशा प्रकारे बायोसिक्युरिटी पाहिजे त्याच्याविषयी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे तुम्ही बघू शकता, जसं आपण आपल्या फार्मवरती पण केलेलं आहे तसं थोडंसं पुढे या. हे ह्यानी खुरसोलिन केलंय. खुरसोलिनचा लिक्विड आहे. 2 लेअर डिसइन्फेक्टंट वापरलेले याने. हा पहिला खुरसोलिन, ठीक आहे. त्याच्यानंतर खुरसोलिनचं झालं की त्याच्यानंतर चुना 100% 90% प्युरिटी लेवलचा चुना आहे. आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री. याशिवाय गावातले जनावर असतात, मग त्याच गावातल्या जनावरांमध्ये आजार असतात. आफ्रिकन स्वाईन फिवर, क्लासिकल स्वाईन फिवर, हे जे गंभीर आजार आहेत ते असतात. आणि ते आजार तिथून हवेने इकडे येणार नाहीत. ते आजार आपण चालत आलो, त्या रस्त्यावरून आलो, तर त्या रस्त्यावरून आपल्या पाया थ्रू बॅक्टेरिया त्याचे आपल्या फार्ममध्ये येऊ शकतात. इथं आपण डिसइन्फेक्टंट केलं तर आपल्या पायाचे बॅक्टेरिया मेले आणि त्याच्यानंतर आपण शेडमध्ये एंट्री करू शकतो. त्याला तर शेड बघूया आपण. त्याच्यानंतर ह्यांनी तेवढं डिसइन्फेक्ट केल्यानंतर सुद्धा शूज ठेवलेले आहेत कामगारांसाठी. जर बाहेरून आल्यानंतर हे शूज घातल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. हे बघू शकता, सेफ्टी शूज आहे त्यांची. या. आणि शेड असं किती फुटाचं आहे साहेब हे? 100 आणि 100 बाय 25. 100 बाय 25चा शेड आहे. खूप सुंदर शेड आहे. आणि खर्च साहेबांनी खूप जास्त केलेला आहे याच्यामध्ये. पट्ट्या वगैरे वापरलेत. हाईट जवळपास मला वाटतं मधून 14 फुटाची हाईट असेल ही मधलं हाईट. 10 पूर्ण टोटल. अच्छा. त्याच्यामुळे जास्त. हो हो हो. तर साईडचा जो बघितलं तर 10 फूट आहे आणि असं मधला जो आहे मला वाटतं 13-14 फूट असेल मधला भाग. या मध्ये या. आणि पूर्ण हा जो फार्म आहे ड्रायफीड वरती फार्म आहे. इथं पोते बघू शकता ड्रायफीडचे. इथं वजन काटा सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे, जेणेकरून वजन करून खाद्य टाकता येईल जनावरांना. ठीक आहे. हा ह्यांचा बोर आहे. बोर जो आहे तो एका साईडला ठेवलाय. जसं आपण सांगतो की बोर मादीच्या समोर ठेवायचा नाही, त्याप्रमाणे ह्याने बोर वेगळा ठेवलाय. फक्त टीजर बोर दाखवण्यासाठी बोर दररोज सोडतात ते. या. हे हा इकडे दाखवा. या इकडे. हे बघा तुम्ही, हे माद्या आहेत. ठीक आहे. हे माद्या आहेत आणि हे माद्या गाभण माद्या आहेत. आता आपल्याकडून आणल्यानंतर, आपल्याकडून किती दिवस आधी आणले तुम्ही? 1.5 महिने आधी आणले होते. ह्या माद्या सगळ्या गाभण आहेत. आणि या माद्यानंतर परत आता ह्या माद्या ज्या आहेत इकडच्या, ह्या माद्या आता क्रॉसिंगसाठी रेडी आहेत. आता ह्यांच्यापैकी एक मादी आज क्रॉस होऊन जाईल. या इकडे पुढे. त्या माद्या आणल्यानंतर या माद्या परत आलेल्या आहेत. मागच्या मला वाटतं 15 दिवसापूर्वी या माद्या आल्या. 15-20 दिवसापूर्वी ह्या माद्या आणलेल्या आहेत. आता ह्या माद्या हीटमध्ये आहेत, क्रॉसिंगसाठी रेडी आहेत. आता ही जी मादी दिसते तुम्हाला, ही हीटमध्ये आहे, प्रॉपर हीटमध्ये. आज क्रॉस होऊन जाईल ही मादी. ती वरडते, गुरगुर करते, कान वर आहेत तिचे. बघा तेव्हा डिस्पेअर होते. हे बघा. तर रेडी टू क्रॉस मध्ये. आणि इकडं तुम्ही जे डिलिव्हरी रूम आहेत, मध्ये जाऊन दाखवता. ॲनिमल नाही आहेत. ॲनिमल असतील त्या ठिकाणी आपण मध्ये जाऊ शकत नाही, कारण आपण बाहेरून आलोय. तर हे बघू शकता, हे डिलिव्हरी रूम आहे. फॅरिंग रूम कशी पाहिजे, तर फॅरिंग रूम अशी पाहिजे. मादी बसल्यानंतर पिल्ल दबून मरू नये म्हणून यांनी गार्ड लावलेले साईडला 1-1 फुटावरती. साईडला भिंती आहेत, थंडीपासून प्रोटेक्शन. वॉटर निप्पल वगैरे समोरच्या बाजूला, कारण स्लोप यांचा समोर आहे. ठीक आहे. स्लोप यांच्या समोर आहे. आणि पूर्णपणे याने सिक्युरिटी खूप जबरदस्त केलेली आहे. आता भिंती ज्या आहेत पूर्ण कॉलमच्या भिंती आहेत. खूप जास्त खर्च केलेला आहे. एक सुंदर फार्म आहे. त्याचबरोबर ह्याने वॉटर, पाण्याची जी टँक आहे, हाईट जास्त असल्यामुळं टँक सुद्धा मध्ये ठेवण्यात आले त्यांना. आणि खूप सुंदर आहे. मध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जो रूमचं टेम्परेचर असेल, जो फार्मचं टेम्परेचर असेल, तोच पाण्याचा टेम्परेचर असेल मध्ये टाकी ठेवल्यामुळे. हीच टाकी जर बाहेर ठेवली असती तर बाहेरचं टेम्परेचर थंडीच्या दिवसामध्ये पाणी थंड झालं असतं आणि उन्हाळ्यामध्ये पाणी गरम झालं असतं. खूप जबरदस्त आहे. सगळं सेटअप त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. त्याचबरोबर हे वॉशिंगसाठी, धुण्यासाठी त्यांनी एसटीपी पंप बसवलाय. हे बघू शकता. एसटीपी पंप बसवल्यामुळं धुवायला सुद्धा यांना वेळ लागत नाही. मला वाटतं 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळा शेड धुवून मोकळा होऊन जातो.
ठीक आहे. हा काय आहे सर? कडबा कुठे आणली होती सर ते तुम्ही कॅन्सल हा. हा, तर ह्यांच्या डोक्यात असं होतं सुरुवातीला कडबा हिरवा चारा जो आहे तो कडबा वगैरे टाकायचा जनावरांना, पण आपण सजेशन केलं की हिरवा चारा नाही टाकता येणार. हिरवा चारा म्हणजे पालेभाज्या वगैरे टाकू शकता तुम्ही, परंतु कडबा वगैरे टाकू शकत नाही. तर ती कडब्याची मशीन तशीच आहे त्यांची पडून आहे, त्यांनी ते वापरलेलं नाही. 2 दरवाजे एक मागच्या साईडला, हे दरवाजा कधी ओपन करत नाहीत. जर कोणी व्हिजिटर आलं तोच ओपन करतात, नाहीतर ह्यांचा लेबर वगैरे इथं राहतो. तर लेबरसाठी इकडूनच एंट्री आहे यांची. ठीक आहे. आता हे जे आपण बाहेर बघितलं बायो सिक्युरिटीसाठी, खुरसुलीन हा बायोसिक्युरिटीसाठी डिसइन्फेक्टंट आपण वापरत असतो. त्याच्यामध्ये कसं वापरायचं, किती टाकायचं, सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर हे जखमा वगैरे झाल्या जनावरांना, जखम वगैरे झाली क्रॉसिंगच्या वेळेस सुरुवातीच्या फेजमध्ये खूप जखमा होतात, एकमेकांना ढकलतात, एकमेकांना खेळतात एकमेकांसोबत, त्यावेळेस जखमा होतात. तर स्प्रे मारल्यावरती ते नीट होऊन जातं. तर स्प्रे पर त्यांनी ठेवलेलं आहे. हे 2 स्प्रे आहेत त्यांच्याकडे. टॉपिक्युअर स्प्रेचं नाव आहे. खुरसोलिन आणि टॉपिक्युअर हे 2 औषध त्यांना लागतात रेग्युलरली. तर अशा प्रकारे खूप सुंदर असा शेड आहे. सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे लावलेले आहेत सिक्युरिटीसाठी. त्याचबरोबर इकडे तुम्ही फॅन वगैरे दाखवा त्यांना. उन्हाळ्यामध्ये ॲनिमलला त्रास होऊ नये म्हणून फॅन वगैरे पण लावलेले आहेत. आणि शेड खूप सुंदर आहे, मला आवडला शेड. एखादा शेड असावा तर ह्या प्रकारे शेड असायला पाहिजे. चला तर मग भेटूया सर. ज्यांचा फार्म आहे त्यांचं म्हणणं आहे की सर ज्यावेळेस पिल्लं वगैरे येतील त्यावेळेस मी स्वतः इंट्रोड्यूस होतो, स्वतः लोकांसमोर येतो. सध्या नाही, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये त्यांना घेतलेलं नाही. पण शेड खूप छान केलेलं आहे, मॅनेजमेंट खूप व्यवस्थित आहे त्यांचं. आणि वास 0% वास आहे, वास बिलकुल नाही आहे फार्ममध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.